पांडुरंग पवार यांचा अपक्ष निर्णय. कविता पवार निवडणूक रिंगणात. बोरी खोडद गटातील राजकारणात आज मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जुन्नर तालुका अध्यक्ष, गेली 3 दशके पक्षासाठी झटणारे पांडुरंग पवार साहेब यांनी अखेर अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गाव कार्यकर्ते पवार निवासस्थानावर जाऊन पोहोचले आहेत. गेल्या 31 ते 36 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या पांडुरंग पवार साहेबांनी पूर्व भागात पक्ष मजबूत करण्याचं काम नेहमीच केलं. माजी आमदार अतुलशेठ बेनके, दिलीपरावजी वळसे पाटील यांना बळकटी देण्यासाठी पवार साहेबांनी सातत्याने योगदान दिलं. परंतु येत्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी नाकारण्याचा धक्का मात्र बसलेला आहे. पांडुरंग पवार साहेबांना अशी अपेक्षा होती की पक्ष त्यांच्या सुनबाई कविता पवार यांना उमेदवारी जाहीर करेल. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी रात्री 10:30 वाजता आलेल्या एका फोन कॉलनं सगळं चित्र बदललं. तुमची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. आजतागायत या निर्णयामागचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. कार्यकर्त्यांचा रोष, अपक्ष लढण्याचा आग्रह आणि कार्यकर्त्यांची गर्दी साहेबांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळते. या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष पसरला असून मोठ्या संख्येने कार्यकर्ते पवार साहेबांच्या निवासस्थानी जमले आहेत आणि एकच सूर लावला, साहेब तुम्ही अपक्ष अर्ज भरा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. महत्त्वाचं म्हणजे पांडुरंग पवार साहेबांनी स्पष्ट केलं आहे की ते आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि उद्याही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहेत. हा निर्णय कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर घेतलेला आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. कविता पवार अपक्ष रिंगणात. आता कविता पवार ह्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. मैदानात फिरताना मतदारांमध्ये पांडुरंग पवार व त्यांच्या सुनबाई कविता पवार यांच्याबाबत सहानुभूतीची लाट दिसून येते. अनुभव आणि अनुभवाला मिळालेली भावनिकतेची जोड बरोबर विजयाचे संकेत असा सूर मतदारांमधून उमटताना दिसतोय. कामाचा आरसा, घरोघरी प्रचार रिक्षा, प्रचार घराघरात भेटी. कविता पवार यांची निवडणूक निशाणी रिक्षा असून ही रिक्षा घरोघरी पोहोचवण्याचं काम कार्यकर्ते जोरदार करत आहेत. पांडुरंग पवार यांनी केलेला कामाचा आरसा मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील जोरदार सुरू आहे. येत्या 7 तारखेला स्पष्ट होईल की बोरी खोडद जिल्हा परिषद गटाचा उमेदवार कोण ठरणार. हा निर्णय मतदारांनी दिलेल्या शब्दाला जागून आणि साहेब तुम्ही लढा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत या विश्वासावर घेतलेला निर्णय असल्याचं चित्र दिसून येत आहे. गेल्या 36 वर्ष ज्या व्यक्तीने राष्ट्रवादी काँग्रेससाठी आपलं आयुष्य दिलं, त्यांच्या कुटुंबातील उमेदवारी नाकारण्याचा प्रश्न मात्र आज मतदारांच्या मनाला भावनिक करून जातं. धन्यवाद.